शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पोलीस अधिकारी असल्याचं खोटं सांगून एका महिलेची फसवणूक केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे। मिस्किनमाळा परिसरातून घरी जात असलेल्या प्रिया विजय मोटवानी या महिलेला अडवून दोन अनोळखी इसमांनी हातचलाखीने 3 तोळ्याच्या सोन्याच्या 2 बांगड्या लंपास केल्यात। प्रिया मोटवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरात सकाळच्या वेळी कचरा गोळा करण्याच्या बहाण्याने घरफोडी चोरी करणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं असून तिच्याकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्यात। तिच्या ताब्यातून रोख रक्कम व पितळी भांडी असा एकूण 28,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आनंद रतिलाल मुथा यांच्या घरात 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 ते 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने घराचा कडिकोंडा व कुलूप तोडून प्रवेश केला। घरातील कपाटाचे लॉकर फोडून रोख रक्कम, चांदीच्या वस्तू व पितळी भांडी असा सुमारे 73,000 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आलाय। या प्रकरणी आनंद मुथा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। शहरातील नालेगाव अमरधाम परिसरातील गाडीलकल पटांगणात झालेल्या अतिक्रमणामुळे भाजी विक्रेते रस्त्यावरच व्यवसाय करतात, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबवून गाडीलकर पटांगणात थाटण्यात आलेल्या टपऱ्या, मोठे शेड जेसीबीच्या साहाय्याने कारवाई करून जमीनदोस्त केल्या। पटांगण स्वच्छ करून भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल असं सांगत भाजी विक्रेत्यांनाही रस्त्यावर न बसता नेमून दिलेल्या जागेत व्यवसाय करावा अशा स्पष्ट सूचना आयुक्त यशवंत नांगे यांनी दिल्या। अमेरिका व इस्रायलच्या संयुक्त फौजांकडून इराणवर हवाई हल्ले सुरू आहेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून आखाती देशातील अमेरिकी ठिकाणांवर हवाई हल्ले केले जात आहेत। या पार्श्वभूमीवर अहिलानगर शहरातील धीरज नय्यर, रवी बक्षी यांच्यासह 10 ते 12 नागरिक अडकल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधला असून कोणीही जिल्हा प्रशासनाकडे मदतीसाठी संपर्क केला नसल्याचं सांगण्यात आलं। संशोधक विद्यार्थ्यांनी विश्वसनीय स्रोतांचा वापर करावा, तसेच अर्थशास्त्रीय संशोधन करताना संकल्पनेचा योग्य वापर करून संशोधन केलं पाहिजे। संशोधन करताना उपलब्ध स्रोतांचा व सांख्यिकीय पद्धतीचा वापर केला पाहिजे असं मत अर्थशास्त्रातील तज्ज्ञांनी मांडलंय। अहिलानगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभाग व PhD संशोधन केंद्र यांच्या विद्यमानाने राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ते बोलत होते। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतो, तुम्ही बघा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।